नंदीवर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. नरसिंह अवतार दाखवलेला आहे. पेट्यांनी सजवलंय बाप्पाला आणि पितांबर पाहू शकता तुम्ही. ड्युअल टोन असणार आहे. ढालावर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. आणि इकडे तुम्हाला छोटे छोटे पण बाप्पा पाहायला भेटणार आहे. अर्धा सोपासारखे खान तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि पूर्ण बाप्पा हा तुम्हाला 3 फुटी असणार आहे. तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेनी चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत हमरापूरला. आपल्या सिरीजची ऑलरेडी एक व्हिडिओ पडलेली आहे. ही दुसरी व्हिडिओ असणार आहे. स्वर्णव कला केंद्राला आज जाणार आहोत. चला जाऊया थेट कला केंद्रात आणि बघूया कोणकोणते गणपती आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला तर मंडळी आतमध्ये एंट्री करूया. हा एंट्रीला तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. आणि हा पोस्टर असणार आहे एंट्रीचं. आणि इथूनच आपण आतमध्ये जाणार आहोत आणि पूर्ण गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तेव्हा पाहू शकता. चला तर मंडळी पहिले स्टार्ट करतो 1 फुटापासून. आणि तुम्हाला इकडं बालमूर्त पाहायला भेटणार आहे. नाम पाहू शकता बाप्पाचं असं पाहायला भेटणार आहे. आणि साईडला हिरण असणार आहे. हा बघा, हा दुसरा गणपती असणार आहे. व्यंकटेशा गणपती. व्यंकटेशा नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि पूर्ण तुम्हाला कलरिंगवाला गणपती बाप्पा असणार आहे. हा बघा, हा असा असणार आहे. नेक्स्ट वन तुम्हाला माऊली बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा पण तुम्हाला 1 फुटापर्यंत असणार आहे. इकडं तुम्हाला विठ्ठल नाम पाहायला भेटणार आहे. आणि पूर्ण बाप्पा पाहू शकता. हा पेंटमध्येच बाप्पा असणार आहे. गोडबोलू बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, नाम पाहू शकता बाप्पाचं. आणि पूर्ण असा निळा कलर असणार आहे बाप्पाला. इकडं मंडळी तुम्हाला स्वामी समर्थांचं रूप दिसणार आहे बाप्पामध्ये. छोटीच मूर्ती असणार आहे, पण पाहू शकता मस्त असं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हातात नाग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन मंडळी तुम्हाला सूर्यफुलावर बाप्पा बसलेला पाहायला भेटणार आहे. बालमूर्त असणार आहे. ही बघा, ही अशी असणार आहे. आणि नाम तुम्ही पाहू शकता. तुम्हाला चंद्रकोर पाहायला भेटणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन मंडळी हा एक बाप्पा असणार आहे. बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता. आणि ओम असणार आहे सोंडेवर तुम्हाला. आणि बाप्पा आरूढ झालेले आसनस्थ असणार आहेत. हे बघा. नेक्स्ट वन मंडळी शंकराचं रूप अवतार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बालमूर्तीमध्ये नंदीवर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही मंडळी. नेक्स्ट वन असणार आहे विठ्ठल नामवाला बाप्पा असणार आहे. आणि मस्त असं चौरंगावर आरूढ झालेला बाप्पा तुला पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा असा बाप्पा दिसणार आहे. तर मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असा फेटा मारलेला आहे. फेट्यांनी सजवलं आहे बाप्पाला. आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता. दोन्ही हातात तुम्हाला फ्लावर्स पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर पाहू शकता. ड्युअल टोन कलरमध्ये असणार आहे पितांबर तुम्हाला. आणि सेम कलरचा शेला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि खाली तुम्हाला कमल पाहायला भेटणार आहे, ज्याच्यावर चरण ठेवलेले बाप्पाने. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा 1 ते 1.25 फुटी असणार आहे. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा पण तुम्हाला सजवलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे 1 फुटापर्यंत. आणि तुम्हाला पितांबर शेला वगैरे सेम मॅचिंग असणार आहे. नेट कलरमध्ये असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. मंडळी पाहू शकता अजूनही बाप्पा असणार आहे. 1.5 ते 2 फुटी असणार आहे. आणि नाम तुम्ही बाप्पाचं पाहू शकता. हा असं असणार आहे. पूर्ण कलर केलेला बाप्पा असणार आहे. पितांबर तुम्हाला हा बघा व्हाईट आणि ग्रीनिश टाईपमध्ये असणार आहे. आणि शेला पाहू शकता, पिंक कलरचा शेला असणार आहे. आणि शंख वगैरे पाहायला भेटणार आहे. शंख आसन असणार आहे. आणि लोड असणार आहे 1 साईड बाप्पाला. तर नेक्स्ट वन असणार आहे नरसिंह अवतार दाखवलेला आहे. नरसिंह महाराज असणार आहे. आणि त्यांच्याच मांडीवर तुम्हाला बाल पाहायला भेटणार आहे. बाल गणपती असणार आहे. आणि बाप्पा नाम पाहू शकता. गोड असं गोंडस बाल असणार आहे. पिता आणि पुत्र या दोघांचं दर्शन मिलाप दाखवतो आहे हा गणपती. मंडळी नेक्स्ट वन असणार आहे 2 फुटामध्ये तुम्हाला नंदीवर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. म्हणजे कृष्ण अवतार दाखवलेला आहे. बासरी वगैरे येणार आहे. आणि फेटा पाहू शकता. फेटा तुम्हाला हा ड्युअल टोन डबल कलरचा असणार आहे. रेड आणि पिंकिश टाईपमध्ये असणार आहे. आणि शेला पण तुम्हाला रेडिश असणार आहे. आणि पितांबर धोतर तुम्ही पाहू शकता. बालमूर्त असणार आहे. आणि इथं पिंकिश कलरचा धोतर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि नंदीवर आरूढ झालेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, असा असणार आहे बाप्पा. मंडळी अजून एक सजवलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. हा बघा, बाप्पा नाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि फेटा पण पाहू शकता. आणि इकडं तुम्हाला शेला पाहायला भेटणार आहे. व्हाईटिश शेला असणार आहे. आणि त्याच्यावर डिझाईन गोल्डन कलरची असणार आहे. मण्यांची माळ टाकलेली आहे बाप्पाच्या गळ्यात. आणि पितांबर पाहू शकता तुम्ही. ड्युअल टोन असणार आहे. गोल्डन आणि पिंकिश टाईपमध्ये. आणि किनार असणार आहे. खाली तुम्हाला मूषक पाहायला भेटणार आहे. आसनस्थ बाप्पा असणार आहे. हे बघा, हे असे दिसणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे विठ्ठल माऊली बाप्पा असणार आहे. आणि पितांबर तुम्ही पाहू शकता. पिस्ता कलर असणार आहे. किनार हिरव्या कलरची असणार आहे. आणि शेला तुम्हाला हिरव्या कलरचा पाहायला भेटणार आहे. त्याच्या किनार गोल्डन कलरची असणार आहे. आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता. दोन्ही साईडला तुम्हाला मुकुटाला
मासे पाहायला भेटणार आहेत. ह्यालाच बोलतात विठ्ठल माऊली गणपती असणार आहे. नेक्स्ट वन गणपती असणार आहे. हा बघा तुम्ही पाहू शकता, तुम्हाला बापांना मासा पाहायला भेटणार आहे. आणि शेला तुम्ही पाहू शकता डार्किशमध्ये असणार आहे आणि गोल्डन प्रिंट असणार आहे शेल्यावर. आणि पितांबर पाहू शकता ब्लूइश टाईपमध्ये असणार आहे. आणि पूर्ण बापा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार. नेक्स्ट वन असणार आहे सिंहासनावर आरूढ झालेला बापा असणार आहे. आणि शेला तुम्हाला पाहायला भेटणार आहे व्हाईटिश शेला असणार आहे पूर्ण नेटमध्ये. आणि पितांबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा हा कलरचा कमरपट्टा वगैरे असणार आहे. आणि बाप्पांना पाहू शकता. आणि पूर्ण मूर्ती तुम्हाला अशी असणार आहे, 1.5 ते 2.25 फुटी असणार आहे. मॉडेल नेक्स्ट वन असणार आहे ढालावर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. आणि सदरा वगैरे घातलेला आहे बाप्पाने. आणि गळ्यात माल असणार आहे पाहू शकता. आणि बाप्पांना तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. बालमूर्ती असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मॉडेल इकडे तुम्हाला छोटे छोटे पण बाप्पा पाहायला भेटणार आहे. अर्धा फुटीचे बाप्पा असणार आहेत. हे बघा मस्त बाप्पा पाहायला भेटणार आहे. हे बघा अजून काही आखणी नाही झालेली आहे. आणि इकडं चंद्रावरचा पण बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे पंचनागावर बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. पितांबर कलर केलेला असेल, व्हाईट पितांबर पाहायला भेटणार आहे. आणि शेला चॉकलेटीमध्ये असणार आहे. आणि बाप्पांना तुम्ही पाहू शकता. आणि पूर्ण बाप्पा बॅक साईडला तुम्हाला 5 नागांचा फणा पाहायला भेटणार आहे. पंचनाग पाहायला भेटणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार. सिंगल लोड असणार आहे. हा बघा पाहू शकता. आणि बाप्पा पाहू शकता मस्त असणार आहे. कलरफुल बाप्पा असणार आहे हा बघा. आणि तुम्हाला पाहिजे तसा सजवू शकता बाप्पाला. हा पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. आणि नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे शंख सिंहासन बाप्पा पाहायला भेटणार आहे. पेंटिंग केलेला बाप्पा असणार आहे हा बघा. आणि बाप्पांना पाहू शकता असं असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा असा पाहायला भेटणार आहे हा बघा. हा एक गणपती असणार आहे. ब्लॅकिश शेड असणार आहे पूर्ण बाप्पाला. आणि पाहू शकता मस्त अशी डिझाईन काढलेली आहे सोनेवर. आणि बाप्पांना पाहू शकता व्यंकटेश्वर स्वामींसारखं असणार आहे. आणि मुकुट पण तसाच पाहायला भेटणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा बघा. एक छोटा गणपती पाहायला भेटणार आहे हा बघा. मस्त असा आरूढ झालेला असणार आहे. सिंहासन असणार आहे छोटंसं. आणि बाप्पा एकदम बालमूर्त पाहायला भेटणार आहे. सोपासारखे खान तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा बघा. आणि नेक्स्ट वन असणार आहे व्यंकटेश्वर स्वामी अवतार असणार आहे. वन साईड लोड पाहायला भेटणार आहे तुम्हाला सिंहासनावर. व्यंकटेश्वर नाम पाहायला भेटणार आहे बाप्पावर हा बघा. मुकुट पण सेम असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा 1.5 ते 2 फुटी असणार आहे बाप्पा. त्याला काहीतरी युनिक बाप्पा असणार आहे. वन साईड तुम्हाला शंकराचा हात दिसतोय. आणि इकडं माता पार्वतीचा हात पाहायला भेटणार आहे. आणि त्याच्याच वरती तुम्हाला जास्वंदीचा फूल पाहायला भेटणार आहे. आणि त्या जास्वंदीच्या फुलावर तुम्हाला बाप्पा आरूढ झालेला पाहायला भेटणार आहे हे बघा. बालमूर्त असणार आहे. चंद्रकोर दाखवलेले आहे हे बघा. आणि हा पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन हा बालमूर्त असणार आहे. सेम तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा. बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि डोले थोडे मोठे असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा फुलावरचा बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन तुम्हाला मूषक पाहायला भेटणार आहे हा बघा. लाल डोळ्यांचं मूषक असणार आहे. आणि मूषकावर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. सिंपल कलर केलेला बाप्पा असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला असा बाप्पानाम पाहायला भेटणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार. मॉडेल पाहू शकता अजून तुम्हाला भरपूर गणपती पाहायला भेटणार आहे जे पेंट नाही केलेत. पण हे बघा व्हाईटिशमध्ये असणार आहे. वेणा हातात गेलेला बाप्पा असणार आहे हे बघा. भरपूर असणार आहे लॉट. इकडं पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे भरपूर गणपती हे बघा. हे सर्व गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अजून पेंट नाही झालेत, नंतर पेंट होणार आहे. इकडं तुम्हाला दगडू पण गणपती असणार आहे हा बघा. मस्त असा व्हाईटिश कलर मारलेला आहे हे बघा मंडळी. अजून गणपती असणार आहे हे बघा. चला तर मंडळी थेट आलो आहे दादाकडं, जाणून घेऊया. दादा नाव काय आपलं? माझं नाव अक्षय जयदास पाटील. आणि कला केंद्राचं नाव काय असणार आहे? स्वर्णव कला केंद्र हमरापूर. ओके. आणि आपल्याकडं किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्ती पाहायला भेटणार आहे? आपल्याकडे 8 इंचापासून ते 15 फुटापर्यंत मूर्ती मिळते. 15 फुटापर्यंत. पण जशी ऑर्डर असेल तशी? जशी ऑर्डर असेल तशी. ओके. आणि यंदाची लेटेस्ट कोणते असणार आहे तर अंदाजे? लेटेस्ट यंदाची तर आपल्या नंदीवाला आहे. ओके. आणि चौरंग आहे. चौरंग असणार आहे. हे 2 पाहायला भेटणार? 2 पाहायला. तसे तर लेटेस्ट सगळ्यात लेटेस्ट आहेत. ओके. बट आता ट्रेंडिंग मध्ये जे आहे ते हे दोन्ही आहेत. हे दोन्ही असणार आहे. सो अजून गणपती येणार आहे ही सुरुवातच असणार ही आहे? सुरुवात आहे. अजून खूप सारे गणपती यायचे आहेत. ओके. दादूस किती वर्षाचा अनुभव असणार आहे हा? माझ्याकडे 15 वर्षाचा अनुभव आहे. मी 15 वर्षापासून काम करतोय. 15 वर्षापासून काम करतोय. आणि पहिल्यापासून चालू आहे आपलं? चालू आहे. ओके दादूस. आणि कुठला दादूस? मी दादरचा. दादरचा. ओके दादूस, धन्यवाद. ओके. हा बघा मंडळी 3 फुटीचा गणपती असणार आहे.
आणि हा बघा हातावर तुम्हाला ओम पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर पाहू शकता, कलर केलेली असणार आहे, शेड असणार आहे पिंकिशमध्ये आणि व्हाईटिश असणार आहे शायनीमध्ये. आणि शेला पाहू शकता, येल्लो असणार आहे शेला. आणि बाप्पानाम पाहू शकता, हा बघा हा बाप्पानाम असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि पूर्ण बाप्पा हा तुम्हाला 3 फुटी असणार आहे. आणि हा बघा पूर्ण बाप्पा तुम्हाला हा असा पाहायला भेटणार आहे. चला तर मंडळी, व्हिडिओ बनवून झालेली आहे. अजून गणपती येणार आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा हीच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन कला केंद्राला. चला बाय बाय.